हे हॅलो नमस्ते, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. सो आज 2-3 दिवसानंतर मी परत एकदा व्हिडिओ टाकते आहे. सो कंटिन्यू कराल व्हिडिओ माझा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अजून बेल आयकनला क्लिक केलं नसेल तर बेल आयकनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ लवकर पाहायला मिळतील. सो आजचा टॉपिक आपला असणार आहे माझं लहानपण. माझं लहानपण आहे ना, शक्यतो मला ते दिवस म्हणजे सांगावायचे वाटत नाही, पण आज म्हटलं चला आज काही टॉपिक पण नाही आहे आणि चला एक सांगावं पण. म्हणजे कसं होतं लहानपण, म्हणजे आत्ता सियाच्या कंपॅरिझनमध्ये माझं लहानपण कसं होतं, जे मला आत्ता सध्या म्हणजे लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा थोडीशी मोठी झाल्यानंतर जेव्हा कळायला लागलं फार्मसीला वगैरे असताना, त्यावेळेस आमची परिस्थिती थोडीशी चांगली झाली. त्यावेळेस मला ज्या गोष्टी खायला भेटल्या, बघायला भेटल्या, घालायला भेटल्या ना, त्या गोष्टी तिला आत्ताशी 2-2.5 वर्षाची त्या एजमध्येच तिला सगळं खायला भेटते, घालायला भेटतंय. म्हणजे हे मला तसं बसला नाही का आठवलं, म्हणून म्हटलं चला ह्या टॉपिकवरतीच आपण करून घेऊया व्हिडिओ. सो आता आमची लाईट गेलेली आहे. आज आहे ना दिवसभर लाईट नव्हती. इथे बस खाली चल. तर आहे ना आज आहे ना दिवसभर लाईट नव्हती. सो इतकी परेशान झाली. आमच्या फिल्टरचं सगळं पाणी संपलं होतं, फिल्टरला पाणी नव्हतं राहिलं. सो खूप परेशानी झाली. लाईट नसल्या तर सगळ्यांना माहिती आहे कशी परेशानी होती. आता लाईट नाही आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ तुम्हाला असं थोडासा क्लिअर दिसत नसेल, सो ॲडजस्ट करून घ्याल. माझा टॉपिक होतं की माझं लहानपण. सो मला असं आठवतं आहे, मम्मी पप्पा मला माझे आईवडील जे आहेत ते मला सांगतात की तुझ्या लहानपणी ना माझ्या लहानपणी ना मला स्वतःला माझ्या लहानपणी असं माझे आईवडील सांगायचे मला की त्या काळामध्ये मला असं वाटतं आय थिंक 3 रुपयाला काहीतरी एक पार्लेजी बिस्किट, आता जो 5 रुपयाला भेटतो ना तो 3 रुपयाला भेटायचा बिस्किट पुडा. पण ती आणण्याची सुद्धा ऐपत नव्हती माझ्या आईवडिलांची. मला काही स्वतःला मला एवढं काही माहीत नाही आहे, पण मम्मी पप्पा सांगतात तेच मी तुम्हाला पुढं कंटिन्यू करते. सो 3 रुपयाचं बिस्किट पुडा आणि चहा. तर काय त्यावेळेस दूध तर नव्हतंच, चहालाच दूध नव्हतं, तर मला प्यायला वगैरे काही दूध असायचं माझ्या लहानपणी. तर दुधाचा आणि त्याचा तर काही प्रश्न नव्हता. आम्ही खाल्ले तरी मला ते बिस्किट आणि ते तर नव्हतंच, पण आम्हाला रवासुद्धा नव्हता. म्हणजे ते आपण करतो ना शिरा वगैरे, शिरा पोहे हे सुद्धा नव्हतं खायला. मला आहे ना एक मम्मी म्हणजे माझी आई सांगते मला की एक समोर होत्या अशा, म्हणजे त्यांचे मिस्टर वगैरे थोडेसे होते असे ह्याला जॉबला वगैरे. मग त्यांच्या घरी सकाळचा रोज नाश्ता वगैरे व्हायचा. आणि आता कसं आता कॉमन झालं, आता घरामध्ये केलं तरी खाऊ वाटतं का रवा शिरा, रवा काही असं उपमा किंवा पोहे खाऊ वाटत नाही. आणि त्यावेळेस असं होतं की त्या आहे ना मला थोडं का आहे ना प्लेटीमध्ये आहे ना घेऊन आईच्या छोटी खाईल परिस्थिती नाही आहे त्यांची. सो त्यांनी केलेल्या याच्यातून त्यांचं आहे ना घासातली घास मला आणून द्यायचे, म्हणजे अशी कंडिशन होती त्यावेळेस. आणि मला मम्मी पप्पा सांगतात की तुला आहे ना कोरा चहा आणि बाजरीची भाकरी असं काहीसं चुरून वगैरे खाऊ घालायचं तुला, की बिस्किट पुडा पण नव्हता भेटत. आणि ना मम्मी सांगते की म्हणजे पप्पांना त्यावेळेस काय पप्पा जॉब वगैरे तर नव्हतंच, पप्पा जॉब करतच नाही. एक शेतकरी आणि शेतात पण एवढं धान्य पिकत नव्हतं की पूर्ण घराचं भागल इतकं पण धान्य पिकत नव्हतं. शेती एकदम अशी हे होती, म्हणजे वैत नव्हती, एकदम अशी पडीक अशी शेती होती. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही पिकत नव्हतं, त्याला कधी खत नव्हतं ना काय नव्हतं. आणि एकदम दगडाची शेती आहे त्यामुळे त्यात एवढं काही त्या काळामध्ये पिकत नव्हतं. आता पप्पांनी त्यांनी थोडंसं व्यवस्थित करून त्याला व्यवस्थित केलं आहे. आता परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी पण व्यवस्थित केली शेती वगैरे. तर आता बऱ्यापैकी ते उत्पन्न घेत आहेत त्यांचं पोटा पाण्याचं भागण्यापुरतं. सो अशी परिस्थिती होती त्यावेळेस माझी. आणि मला आठवतं आहे की आणि त्यावेळेस आहे ना म्हणजे मला पण काही भेटत नव्हतं. आणि लहानपणी मी पण इतकी अशी वीक होते की मला काही सांगू शकत नाही म्हणजे काय होत होतं त्यावेळेस. पण मम्मीला कामाला वगैरे जावं लागायचं, पप्पांचं पण शेतातलं वगैरे कुठं काय असं बाहेर असायचे ते. आणि माझ्या आजीला आहे ना कॅन्सर झाला होता. लाईट आले. माझ्या आजीला आहे ना कॅन्सर झाला होता, त्यामुळे ना तिला आहे ना
घरामध्येच ती राहायची शक्यतो दुखण्यामुळे. आणि मग ती माझा सांभाळ करायची. पण ते कॅन्सर पेशंट असल्यामुळे ना गोळ्या खायच्या आणि झोपी जायचं. आणि लहान बाळ घरात असल्यामुळे त्यांना म्हणजे किती लक्ष द्यावं लागतं. झोपली तर झोपली, कुठं खेळती कुठं, असं म्हणजे आता पेशंट असल्यावर त्यांचं दुखत असतं वगैरे, ते आपण पण समजू शकतो की त्यांचं एवढं लक्ष देण्यात नाही येणार मला, नाही का. असं म्हणजे तिचं एवढं काही लक्ष नसायचं. कुठं खेळी तर खेळी, झोपी लावली तर बघायचं नाही उठली का ती, म्हणजे मी उठले का नाही किंवा काय, अशा अशा काही गोष्टी असायच्या. आणि ना असंच एकदा मला आहे ना माझी मम्मी झोपी लावलं झोळीमध्ये आणि गेली निघून शेतामध्ये. आणि आता आजी आजारी असल्यामुळं तिला गोळ्या वगैरे खाऊन थोडीशी झोपायची, ती पण झोपली आणि तिने मला लक्षच दिलं नाही. तर माझ्या त्या तुम्हाला सांगितलं ते शेजारच्या आत्या होत्या ना, त्यांनी ना त्या सहज मला बघायला आले की त्या घरी असायच्या ना. मग मम्मी त्यांना जाताना सांगून गेली होती की हिला लक्ष द्या, ही झोपली आहे. आत्यांना जास्त काही म्हणजे त्यांना एवढं होत नाही, त्या झोपल्या तर झोपी जाते ना, तर तुम्ही तिला लक्ष द्या, नाही का. आणि मग त्या सहज आल्या बघायला, तर इतका ताप म्हणजे ना माझा आहे ना पूर्ण मेंदूमध्ये ताप गेलेला होता. माझे डोळे असे पांढरे पडलेले होते आणि मी तशीच झोळीमध्ये पडलेले होते. आणि मग त्यांनी मला पहिलं उचललं, कुणालाही घरामध्ये काहीच न सांगता पहिलं उचललं त्यांनी मला. आणि एक हॉस्पिटल होतं आमच्या गावामध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि डॉक्टर तर म्हटले चान्सेस कमीच आहेत, म्हणजे नाही का असं. सो तरी पण म्हणजे त्यांनी हिंमत हारली नाही. आणि त्यावेळेस आहे ना, जे माठातलं पाणी म्हणा, जे जितकं थंड पाणी ओतता येईल ना तितकं थंड पाणी ना माझ्या पूर्ण अंगावरती ओतलं होतं. तेव्हा मी आय थिंक मला असं वाटतं मी लई छोटी होते, 1 वर्षाच्या आतच असे काहीशी होते. तर असं ओतलं होतं माझ्या अंगावरती पाणी. आणि तिथून पुढं म्हणजे ते पाणी ओतून मला थोडंसं हे केलं आणि त्यांनी औषध वगैरे दिले. आणि त्यानंतर मी थोडीशी क्लिअर झाले. म्हणजे अशी मला 2-3 वेळा आहे ना माझ्या मेंदूमध्ये ताप गेलेला आहे. 2-3 वेळा आहे ना मला ताप आलेला आहे तसा. आणि म्हणजे तशी, आणि त्यावेळेस आहे ना खरंच परिस्थिती नव्हती आमची की आम्हाला अशा मोठ्या दवाखान्यांमध्ये, एक देवाची कृपाच म्हणावं की खूप काही असं मोठं काही घडलं नाही. आणि त्यावेळेसच म्हणजे व्यवस्थित झालं सगळं आणि मी आत्तापर्यंत व्यवस्थित आहे. आणि खूप परिस्थिती इतकी बिकट होती ना त्यावेळेस, म्हणजे आई वडील सांगतात माझे की इतकी बिकट होती ना, 2-3 रुपयाचं त्यावेळेस रोज आहे ना, मम्मी असं सांगायची रोज आणि जायचे ना मी. तर त्याच्यामध्ये ना मुश्किलमध्ये असं काय 2-3 रुपयाची साखर, 2 रुपयाची पत्ती, म्हणजे फक्त त्या दिवसापुरतंच 5 रुपयाचे शेंगदाणे, असं काहीसा किराणा आणून घर भागवत होते. अशी काहीशी परिस्थिती होती. त्यामुळे माझं सांभाळ पण असाच, म्हणजे माझं लहानपण पण असं गरिबीतच झालेलं आहे. मला चांगलं आठवतं, मला अजून म्हणजे असं मी इमोशनल होते जास्त त्या गोष्टी आठवल्या तर. म्हणजे मला फक्त सांगितलंय मी ते, त्याच्यामध्ये असं इमॅजिन करून जर खरंच गेले ना त्याच्यामध्ये, म्हणजे मला अजून तसं फील होतं. आणि असं काहीच म्हणजे घडलेलं आहे माझ्यासोबत, किंवा माझं लहानपण असं आहे, किंवा माझ्या आईवडिलांची परिस्थिती अशी होती. आता देवाच्या कृपेने म्हणा किंवा देवाच्या आशीर्वादाने म्हणा, आता सध्या सगळे सुखरूप आहेत. माझं पण लग्न झालं आहे आता, म्हणजे मी पण खूप सुखाने आहे आता मला जे नाही ते, जे खायला नाही ना, जे कधी बघितलं नाही ना ते मला सगळं खायला भेटतं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि आता आईवडिलांची त्यांची पण परिस्थिती खूप छान आहे, बऱ्यापैकी छान आहे. त्यांचं ते कमवत आहेत, त्यांचं व्यवस्थित खात आहेत आणि आता खूप छान आहे. पण जी पहिली परिस्थिती ती जर आठवली ना तर खूप मी इमोशनल होते. त्या सिच्युएशन जर मला अजून कधी मध्ये आठवली ना तर असं होतं माझं बालपण. आणि मला अजून काहीशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ते तुम्हाला सांगायच्या. की म्हणजे माझी जी आजी होती ती कॅन्सर पेशंट असल्यामुळे ती एक्सपायर झाली. तिने अगोदर आजोबा एक्सपायर झाले अगोदर आहे ना, आजोबांना मला वाटतं काहीतरी पॅरलेसचा वगैरे झटका झाला. सो ते एक्सपायर झाले आणि ते एक्सपायर झाल्यानंतर आजीला पण कॅन्सर होता, सो आजी पण एक्सपायर झाली. सो मग कुणीच राहिलं नाही मम्मी पप्पांना पण. मग पप्पांनी पण थोडं काम वगैरे जायला बाहेर कामांना वगैरे जायला चालू केलं. आणि माझी कंडिशन अशी होती की मला सारखं म्हणजे मी सारखे आजारी पडायचे, सारखे मी आजारी पडायचे. सो मला परत मग बऱ्यापैकी मला वाटतं मी 3री-4थीला असेल त्यावेळेस आहे ना, मग मला परत
टायफॉइड झाला होता. पण त्यावेळेस पण परिस्थिती पप्पांची एवढी काही छान नव्हती. आणि मग मग एक जणाला आमच्या म्हणजे मी आता नाव वगैरे सांगायचं नाही आहे मला कुणाचंच पण एक जणाला जवळचेच होते, एक जणाला फक्त 500 रुपये मागितले होते. मुलीचं दुखतंय म्हणून 500 रुपये दे. तर तेवढे 500 रुपयासाठी लायकी काढली होती पप्पांच्या आमच्या. तर मला ते दिवस आठवते आणि अजूनही असं ते आठवतं मला की ती सिच्युएशन कशी होती. फक्त 500 रुपये त्यावेळेस दिले नाही. आणि का तर खायला प्यायला नव्हते मागितले, मला टायफॉइड झाला होता त्यासाठी मागितले होते, म्हणजे मला दवाखान्यात नेण्यासाठी. पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की लोकांनी ते 500 रुपयासाठी सुद्धा लायकी काढली होती. म्हणजे असं अशी काहीशी आमची परिस्थिती होती. मला सांगताना खरंच खूप रडू येतं. आणि म्हणजे अशी काहीशी परिस्थिती होती. त्यानंतर आहे ना पप्पांनी असे तारीवड कुठं असे कंपाऊंड वगैरे करतात ना, त्या कंपाऊंडच्या तारीवड कुठं ते कंपाऊंडला खड्डे खांद असे काहीसे कामं केले. आणि त्यानंतर त्याच्यातूनच माझा विलाज वगैरे केला टायफॉइडचा. मी लहानपणी इतकी म्हणजे लईच दुखणी होते. मी ना मला असं सारखंच दुखणं यायचं, असं म्हणजे अशी दुखण करीच असल्यासारखे असायचे. मी कंटिन्यू माझं दुखत असायचं. आणि तरी पण ते कष्ट करून म्हणा काय करून म्हणा माझे विलाज वगैरे केले. आणि आज सगळं चांगलं आहे. त्याचं पण खूप चांगलं वाटतंय. काहीतरी चांगले कर्मच असावं आहे, त्याचं फळ आता सध्या आम्हाला बघायला भेटतं आहे. आणि मला अजून पण आठवतात खूप साऱ्या गोष्टीत. मला खरंच लय आठवतात अजून पण. मी इमोशनल होते कधी कधी आठवल्यावर. आम्हाला असे नाही, ह्यांना आत्ताच 4-4, 5-5, 6-6, 7-7 जोड येतं सियाला. आणि त्यावेळेस आहे ना एकच चप्पल असायची. आणि ती जर तुटली ना तर परत चप्पल नाही. मग 8 दिवस नाही 10 दिवस सुद्धा किती म्हणजे महिना 15 दिवस जोपर्यंत पप्पा कामाला जात नाही, पप्पांकडे एक्स्ट्राचे काही पैसे घरातला खर्च होऊन भागत नाही, तोपर्यंत आम्हाला चप्पल भेटत नव्हती. मग महिना लागू नाही तर 2 महिने लागू आम्ही तसेच अनवाणी फिरायचो बिना चपलेचे. म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि आजकाल ह्यांना सगळं भेटतंय, व्यवस्थित सगळं होतंय. सगळं शिक्षणाला पण कधीच मला सांगते मी शाळेत असताना आहे ना कधीच मला सॅक नव्हती, कधीच नव्हती. मी हातावरती न्यायचे, पिशवीमध्ये घालून न्यायचे पुस्तकं वह्या. आणि त्यानंतर माझी शाळा जवळ असल्यामुळे 5वी नंतरचं तर ते पॅडवरतीच घेऊन जायचे. सकाळचं अगोदर घेऊन जायचे सकाळच्या ह्याला, आणि नंतर दुपारचं वेगळं घेऊन जायचे. तर सिच्युएशन होती. मला अजून कसं होतं. आणि ते एवढ्या गरीब परिस्थितीतून सुद्धा माझ्या आईवडिलांनी माझं D-Pharmacy केलं, ह्याच्यातच मला खूप खूप भारी वाटतं. आणि खरंच त्यांची परिस्थिती इतकी बिकट असताना सुद्धा आम्हाला शिकवलं आहे. मला पण शिकवलं आहे, माझ्या भावाला पण ॲटलिस्ट M.Com केलं आहे. आणि बऱ्यापैकी त्याला सगळे क्लासेस वगैरे त्याचं पण बऱ्यापैकी शिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी शिक्षण केलेलं आहे त्यांच्या परिस्थितीनुसार. आणि मला माझं पण व्यवस्थित सगळं बघून लग्न पण करून दिलेलं आहे. त्यामुळं मी माझ्या संसारामध्ये पण सुखी आहे. आणि त्यांच्या आत्ताची परिस्थिती बघून मला पण खूप चांगलं वाटतं आहे. आत्ता पण त्यांना कष्ट करावं लागतात, कष्ट काही चुकणार नाही आहेत त्यांना पण. ॲटलिस्ट त्यावेळेसची जी सिच्युएशन होती जी मी तुम्हाला सांगितली ना, त्या सिच्युएशनमधून आत्ता सध्या सगळे बाहेर आहेत आणि सुखरूप आहेत. हेच तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे असं बालपण होतं. आणि आम्हाला ते काजून बदामन कुठं काय नोंदायनं ह्या गोष्टी तर कधीच बघायला नव्हत्या, खरं नव्हत्या कधी बघायला. आणि हिला आत्ता सध्या सगळ्या भेटत आहेत. जेव्हापासून तिचे दात आलेत ना, जेव्हापासून ती चावून खाते ना, तेव्हापासून हिला काजू बदाम सगळ्या गोष्टी माहिती येतात. पिझ्झा तर मी खरं सांगते, पिझ्झा आणि बर्गर आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मी लग्न झाल्यानंतर मला सगळ्या कळल्या. आणि मी खाल्ल्यात पण. कारण आम्ही खेडेगावात राहायला असल्यामुळे तिथे काय एवढं काय असं काय भेटत नव्हतं. आणि मी कुठंच जात नव्हते. मी फक्त माझं शिक्षण आणि माझं घर एवढंच माझं फक्त रुटीन असायचं डेलीचं. आणि तेवढंच मी कधीच कुठं जात नव्हते आणि कुठं येत पण नव्हते. सो त्याच्यामुळं बाहेर जाऊन कुठं खायचं वगैरे पण काही विषय नव्हता. सो त्याच्यामुळे जेवढ्या काही गोष्टी ह्या अशा ज्या आहेत बाकीच्या पिझ्झा आणि बर्गर आणि कुठं काय नो पाणीपुरी हे ते बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या मी लग्न झाल्यानंतर खाल्ल्यात बघा. आणि त्या गोष्टी आत्ताच सियाला 2.5 वर्षाची ना तेव्हाच तिला त्या सगळ्या गोष्टी भेटत आहेत. म्हणजे हे कम्पॅरिझन जर मी केलं ना
तर माझी ती सिच्युएशन आणि तिचं लहानपण आणि माझं लहानपण कुठंच कंपॅरिझन करू शकत नाही. ती 2.5 वर्षाची आणि मी आता आहे 27 वर्षाची, 27 वर्षाची आहे मी. ज्या गोष्टी मला म्हणजे माझं लग्नाला आता 5 वर्ष झालं, म्हणजे 21व्या वर्षी 22व्या वर्षी ज्या गोष्टी मला भेटल्यात ना, त्या गोष्टी सियाला आहे ना आत्ताच भेटतात. दुसऱ्या वर्षी 1.5 वर्षापासून पुढंच तिला सगळ्या भेटलेल्या आहेत. सो पण 2 वर्षापासून पुढं धरा, म्हणजे ज्या मी 21व्या-22व्या वर्षी खाल्ल्यात ना, त्या सियाने दुसऱ्या वर्षीच सगळ्या भेटल्या आहेत. म्हणजे तिच्या नशिबाने म्हणावं लागेल या सगळ्या गोष्टी. सो तिच्या नशिबाने तिचं ती भोगती आहे आणि तिला तिचं भेटतंय, त्याच्यात पण मला आनंद आहे. मग मला पण असंच वाटतं ना, ज्या गोष्टी मला लहानपणी भेटल्या नाही आहेत, ज्या मला खायला भेटलं नाही आहे ना, ते सगळं तिला घालावं असं मला वाटतं. तर म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही तर असलेलो आहेत. परिस्थिती नव्हती, आई वडील तरी काय करणार नाही का, त्यांची परिस्थिती नव्हती. तेवढ्या सिच्युएशनमधून मला असं वाटतंय, मला तेवढ्या सिच्युएशनमधून त्यांनी मला इथपर्यंत जगवलंय ना, इथपर्यंत नाही, इतकं मी जगले ना, ते त्यांची त्यावेळेस ती मला आता सियाला जर ताप जरी आलेला असेल ना, तर माझ्या असे थरथर हातपाय कापतात आणि मला करमत नाही, मला जेवणसुद्धा जात नाही माहिती का. आणि त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी ती सिच्युएशन कसे हँडल केली असेल त्यांनाच माहिती. त्यावेळेस पैसा नव्हता, परिस्थिती एवढी बिकट होती. त्यानंतर माझा तो आजार, मला ते ताप येणं, मला ते टायफॉइड होणं, मला ते 2-3 वेळा मेंदूत ताप जाणं, ह्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस कशा सिच्युएशनमध्ये हँडल केलं त्यांनी त्यांनाच माहिती. मी आता तर त्या सिच्युएशन त्यांच्या जागी असते ना, तर खरंच मी नसते, मला सहनच नसतं झालं ह्या गोष्टी. एकतर घराचे ते हाल, खायला काही नाही घरामध्ये, आणि त्यानंतर लेकरांचं हे असं म्हटल्यावर खूप अवघड. पण आता खूप छान आहे, खूप छान वाटतंय. देवाची कृपा, स्वामींची कृपा, सगळ्या देवांची कृपा आहे आमच्यावर. आणि आता खूप छान आहे, सगळ्यांचं खूप छान चाललं आहे. भाऊ पण जॉबला लागला आहे सध्या, त्यामुळं आता सगळं छान आहे. आणि पप्पांचं पण स्कूल बस वगैरे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावरती स्कूल बस घेतली आहे. त्यानंतर एक 2 व्हीलर आहे, शेतामध्ये नांगरणे वगैरे, पेरणी वगैरे करायला एक छोटासा ट्रॅक्टर पण आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं खूप छान चालू आहे. घर पण आहे स्वतःला छान. मम्मी पण जाते असे शेतामध्ये, बाया त्या जातात, सावडी वगैरे करतात, किंवा सावडी वगैरे झाल्यानंतर रोजानी पण कामाला जाते, असं काही नाही आहे. पण कष्ट करून त्यांचं बऱ्यापैकी आहेत, ते सगळं व्यवस्थित, ते सगळं छान आहे. त्यामुळे मग खूप छान वाटते मला पण. आणि मला सांगायचा उद्देश हा कंपॅरिझन पण, आणि माझं जे बालपण आहे ना म्हटलं, ते पण सांगून द्यावं, कारण गेली परत लाईट. तर असं आमचं माझं बालपण होतं. सो मी तर खूप इमोशनल होते प्रत्येक वेळेस ते सगळं आठवून. त्यामुळे मला त्या गोष्टी नाही आठवू वाटत आता परत. सो एवढंच होतं आज माझ्याकडून. सो कसं वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. आणि तुम्हाला जर नाही ना, नक्की खरं सांगा, खरंच तुमचं पण बालपण कसं होतं ना, ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तसं तर एवढंच. बाय, गुड नाईट.